आजच्या सकाळची ऊन पाहताच तर मला असं वाटलं की कितीतरी जन्मजन्मांतर नंतर ही मला ऊन पाहायला दिसते. आणि त्याच कोवळ्या उन्हाची मज्जा घेत मी निघाली आहे पोरांना स्कूलमध्ये घ्यायला. तर इथे बघितलं तर हिला सहजच काळतोंडी म्हणते कधी कधी, पण ही खरंच आज काय काळा काळा तोंडाला लावून आली आहे. तिला विचारलं तर तिने म्हटलं की कुठल्या तरी दीदीने तिला लावलाय. म्हणजे आता कुठली दीदी आली होती तिला स्कूलमध्ये हे काळा काळा लावायला तुराला. म्हणजे स्कूलमध्ये हिला कितीही चंद्रमुखी बनवून पाठवा पण तिकडनं ती मंजुलिका बनूनच येणार. आणि घरी आली तर हे योद्धाचं मला मूवी दिसला. म्हणजे अशा काही मूवी बघितल्या ना तर अंगातला माहिती आहे का देशभक्तच जागा होतो. आणि त्याच देशभक्तीची पूजा करत मी माहितीये का माझं काम करायला बसले. आणि काम म्हणजे काल जे मी करायला बसले होते म्हणजे हे काही कानवेल हेवीवाले तर ते मी बनवायला बसले. आणि काल तुम्हाला म्हटलं होतं ना की काहीतरी कमतरता वाटतंय म्हणून, तर त्याच जरा मी थोडंसं निरीक्षण केलं तर ते जरा लाईट लाईट वाटत होते. म्हणून त्याला मी पुन्हा लेयर्स काहीतरी जॉईन केले. आता म्हटलं हे काम करता करता चहा नको व्हायला का. मम्मीने म्हटलं की चहा बनव आणि त्याच्यामध्ये मी माझा हात धुवून घेतला. अब बहती चाय को कौन नहीं बोलेगा ना. आणि गरमागरम चहाची मज्जा घेत आम्ही जरा गप्पा गोष्टी केल्या. थोड्याच वेळात माझी मुलगी उठली. ती गेली बाहेर खेळायला बॅट आणि बॉल. तसं तर हातात बॅट नाही हॉकी आहे आणि तिथे बॉल म्हटलं तर तो तर फुटबॉल सारखा वाटतं, पण तिच्यासाठी ठीक आहे. आता आपण एवढे प्रॉपर सचिन तेंडुलकर तर आहो नाही की आपला नेम मारायला गेलो आणि ते प्रॉपर लागेल. तर तिचं तर लागत होतं आणि माझं तिकडे सुटत होतं. आणि तिच्यासोबत खेळता खेळता तिकडे पटकन वातावरण चेंज झालं. म्हणजे सकाळी एवढी चांगली ऊन दिली आणि आता तुम्ही हे पुन्हा आभाळ गरजवून राहिले आहेत. मला तर वाटते आता इंद्रदेवताही आता कन्फ्यूज झाल्या पूर्णपणे की कुठल्या महिन्यात पाऊस द्यायचा, कुठल्या महिन्यात ऊन आणि कुठल्या महिन्यात हिवाळा. त्याचं तर त्यांना समजत नाही आणि आम्ही तर त्यामधून पूर्णपणे वंचितच झालो. आणि इकडे आम्ही खेळता खेळता भाजीवाल्या आत्याचा आवाज आला की भाजी घ्या. आता आठवडी बाजारात तर आम्ही काही गेलो नाही भाजीपाला घ्यायला. म्हणून काय या आत्या येतात ते तरी बरं आहे. तिथून आम्ही भाजीपाला घेऊन घेतला आणि बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेत घरात आले तर म्हटलं चिप्स खाऊया. पण तसंही मी वातावरणाची कधी वाट पाहत नाही. इकडे वातावरण काहीही असो, घरामध्ये चटरम पटरम काही खायचं असलं तर ते आम्ही तसंही खातो. आणि तुम्हाला म्हटलं ना की किचन मध्ये मी असले तर माझ्या मुलीचं ना तिथे काम जास्तच असतं आणि इथे तिची तेच जरा चिडचिड सुरू होती. आता तुम्हाला वाटत असेल की एवढे सारे चिप्स ह्या दोघी खाणार आहेत का. हो, तर आम्हीच खाणार आहोत. आणि तुम्हाला एक सांगून देते की मास्टर शेफच्या या सीझन मध्ये आपला नागपूरची शान हे दोघे भाऊ गेले आहेत, विक्रम आणि आदित्य. तर होप सो की ते दोघं जिंकावं. ऍक्च्युली सपोर्ट तर आपण त्यांनाच करतो की जो बेटर असते. सो बघूया आता की कोण जिंकतं. आणि त्यानंतर रात्रीला आपल्या मुलीसोबत जरा आज मस्ती करून घेतली. काम तर पडून होतं पण तिच्यासोबतही जरा खेळणं गरजेचं आहे. कारण एवढ्याच जरा कामाच्या वर्कलोडमुळे मला माझ्या मुलीला वेळ देता येत नाहीये. तर चला आम्ही तर आमचं खेळतोय. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.